सिटी पोस्टच्या आवारामध्ये जो ट्रक कोसळला तो पुणे महानगरपालिकेचा होता आणि या ट्रकचे जे चालक होते ते नवनाथ लोंढे आत्ता आपल्यासोबत आहेत। खरं तर घाबरलेले आहेत कारण मोठी घटना आहे। ते स्वतः या घटनेतनं बचावलेले आहेत कारण त्यांनी ज्यावेळी हा ट्रक खड्ड्यात कोसळत होता त्यावेळी तात्काळ उडी मारून ते बाहेर पडले, त्यामुळे थोडेसे ते घाबरलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात। नवनाथ, नेमकी काय घटना घडली ते नेमकं सविस्तर सांगा। इथं आम्हाला तक्रार भेटली होती, हे नाही का सिटी पोस्ट तिथं ड्रेनेज चौकाबाई म्हणून आम्हाला भवानीतनं तक्रार भेटली। आम्ही इथं काम करायला आलो, काम केलं आम्ही आमचं, गाडी काढायला लागलो, नाही का बाहेर काढायलो गाडी, तर असं थोडी गाडी पुढे घेतली की अचानक खटकीने आवाज आला, वाजलं। मला वाटलं काय तर गाडी दगडावर अशी काय तर गेली, पण ती गाडी अशी जशी खचायला लागली ना, जास्त असं प्रमाणाच्या बाहेर लईच खाली गेल्यावर मग मी उडी मारली खाली। नवनाथला आता त्यांच्या नातेवाईकांकडून मित्रांकडून फोन येत आहेत, काळजी वाटते। काय फोन येत आहेत तुला लोकांचे? काय मित्र लोक येते बघते ते आता टी व्हीवर की नवनाथच आहे, ह्याची गाडी आहे, ते बी घाबरलेत की नवनाथ कसं। मी असं कामाला इकडे येतो, माझा वॉर्डच इकडला आहे मेन म्हणजे, पण ते अचानक असं गाडी पोलिसांचं हे होती तक्रार, गणपती पायथ्याने इथं राहिले होते, ते चॉकअप झालं होतं म्हणून आपण गाडी आत टाकली, ते लाईन बिन आपण फोडून दिली नाही का, चॉकअप काढून दिलं, गाडी बाहेर काढतानाच अचानक गाडी आतमध्ये। किती जण होते गाडीमध्ये आणि बाकीच्यांनी पण काय केलं? आम्ही 3 जण होतो, एक किन्नर होता आणि एक बिगारी होता, आणि ते किन्नर होता ती पुढं होता, गाड्या साईडला काढत होता, आणि आम्ही दोघं जर एक बाहेरच होता नाही का, गाड्या साईडला लागतात का बघायला, मग ती दोघं बी साईडला झाली, गाडी जावं खचायला लागली। गाडीत फक्त तू एकटाच होता? हां, मला ओरडले ते की नाव उतर म्हणून, मला काय समजना लोक, मग उडी मारली, गाडी नेहमी खाली गेली की उडी मारली। पण मग त्या ट्रक सोबत अजून 2 टू व्हीलर सुद्धा खाली गेलेत? ते टू व्हीलर नाही भेटले, म्हणतेच गेलेत, कारण का मी दोघं तिघं म्हणली मला की आमच्या बी टू व्हीलर गेल्या, तिथे शेजारी होत्या पार्किंग केलेल्या, बहुतेक गेल्यात वाटतं 2 गाड्या त्या, कारण का माझं काय लक्ष गेलं ना, मी ड्रायव्हर साईडला होतो, किन्नर साईडला गाड्या होत्या ती काय मला माहीत काय कशामुळे झालं असेल काय सांगताच येईना सर, कारण का ते प्लेन रस्ता होता, ते काय मला माहीतच नाही सर पडलं ते। काय आता काही विचारणा झाली महापालिकेकडून? काय काही बोललेत? काही नाही, ते येतात ना जी एस सर येतात, ते वॉर्ड ऑफिसमधले येतात, ते बोलतो म्हणले ते काय झाले ते काही जखमी वगैरे काही लागलं? काय नाही झालं। तर नवनाथ लोंढे हे त्या ट्रकचे चालक होते, सुदैवाने ते बचावलेले आहेत कारण त्यांनी तात्काळ ट्रकमधून उडी मारली आणि त्यांच्यासोबत इतर अजून 2 जण होते, ते मात्र रस्ता सांगण्यासाठी होते, त्यांना काही झालं नाही, त्यांनी तात्काळ उडी मारायला लावली, त्यामुळे नवनाथने उडी मारली। मात्र आत्ता नवनाथ लोंढे हे घाबरलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या नातेवाईकांकडून मित्रांकडून सुद्धा त्यांना सारखे फोन येत आहेत, काळजी वाटते। मात्र घटना ही मोठी घटना आहे, त्यामुळे नवनाथ लोंढे हे घाबरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।